हॅलो एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या सेशन मध्ये आपण राज्यसेवा 2025च्या दृष्टीने आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस कशी करावी ते समजून घेतोय. भूगोल विषयामधले काही प्रश्न आपण युपीएससीच्या मेन्स पेपर मधनं घेतले आहेत आणि त्याच्या हिशोबाने त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून आता आपण बघतोय की काय काय नेमके त्याची उत्तरं असू शकतात, जेणेकरून आपल्याला राज्यसेवा 2025 चा सुद्धा एक अंदाज येतोय की काय प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणि काय त्याची अपेक्षित उत्तर असावी. या ठिकाणी तुम्ही प्रश्न बघू शकता. उष्णकटिबंधीय चक्रीवादळ मोठ्या प्रमाणात दक्षिण चीन समुद्र, बंगालचा उपसागर आणि मेक्सिकोच्या आखातापर्यंत मर्यादित आहेत का? फाईन. लोकस सांगायचं झालं या प्रश्नाचा तर लोकस आहे चक्रीवादळ, आणि फोकस जर सांगायचं झाला तर चक्रीवादळांचे उत्पत्तीचे विशिष्ट स्थान जे आहेत तो या प्रश्नाचा फोकस आहे. सिम्पली तुम्हाला एवढंच सांगायचं अगेन, चक्रीवादळाच्या निर्मितीसाठीच्या कंडिशन्स नेमक्या काय काय आहेत आणि या ज्या कंडिशन्स आहेत स्पेसिफिकली कुठे आपल्याला फुलफिल होताना दिसतात किंवा कुठे परिपूर्ण पद्धतीने या सगळ्या स्थिती निर्माण होताना दिसतात. तर प्रामुख्याने जे काही मुद्दे, जे काही रिजन्स या ठिकाणी मांडलेले आहेत, ज्यामध्ये दक्षिण चीन समुद्र आहे, मेक्सिकोचे आखात आहे, बंगालचा उपसागर आहे, याच भागांमध्ये आपल्याला हे जे काही कंडिशन आहे ती फुलफिल होताना दिसते. तर ते आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. आता सगळ्यात पहिले परिचय किंवा इंट्रोडक्शन कसं आपण लिहू शकतो ते समजून घेऊ. तर या ठिकाणी जर इंट्रोडक्शन लिहायचं असेल तर दोन पद्धतीने इंट्रोडक्शन येऊ शकतं. एक व्याख्या आधारित इंट्रोडक्शन असू शकतं. व्याख्या कशाची करणार तर सायक्लोन किंवा जी चक्रीवादळ आहेत त्याची आपण या ठिकाणी व्याख्या करू शकतो. फाईन. त्यानंतर तथ्य आधारित सुद्धा इंट्रोडक्शन लिहू शकता, ज्यामध्ये जर तुमचे जो एक एक्झॅक्ट स्पेसिफिक फॅक्ट असतील की अमुक पर्सेंटेज सायक्लोनचं फॉर्मेशन किंवा जे काही बंगालचा उपसागर असेल, चिनी समुद्र असेल किंवा मेक्सिकोचे आखात असेल, या सगळ्यांचं मिळून आपल्याला सर्वाधिक किंवा काही टक्केवारीमध्ये जर तुम्ही सांगू शकलात की किती टक्क्यां चक्रीवादळांची उत्पत्ती या भागांमध्ये होते, ते सुद्धा ऍक्सेप्टेबल असेल. ठीक आहे. तर त्या प्रकारचं जर फॅक्ट असेल तर लिहा. पण आता तथ्य आधारित किंवा फॅक्ट बेस्ड इंट्रोडक्शन मध्ये प्रॉब्लेम या ठिकाणी मला हार्ड होते की इतका स्पेसिफिक फॅक्ट असणं पॉसिबल नाहीये. हाईट बेस तुमचा जो फॅक्ट काय असेल की बंगालच्या उपसागरामध्ये किती चक्रीवादळांची एका वर्षाला किती चक्रीवादळांची उत्पत्ती होते किंवा वर्षभरात किती चक्रीवादळांची उत्पत्ती होते एकंदरीत, अशा प्रकारचा काहीतरी एक फॅक्ट आपल्याजवळ असतो. खूप स्पेसिफिक फॅक्ट आपल्याजवळ आहे का? नाही. ठीक आहे. आणि मग अमुक तमुक फॅक्ट लिहून पण या ठिकाणी काही खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. समजा मी एवढं म्हटलं की ना बघा बंगालच्या उपसागरामध्ये इतक्या चक्रीवादळांची उत्पत्ती होते दरवर्षाला, राईट. किंवा एखादं दुसरा एक कॅन्डिडेट अप्रोच घेऊ शकतो की एखादा रिसेंट चक्रीवादळ जो आहे, रिसेंट चक्रीवादळाचं या ठिकाणी उदाहरण देऊ शकतात. पण त्यातनं काही खूप जास्त गोष्टी रिफ्लेक्ट होत नाहीत. तर मग मी काय करतोय, सिन्स आय डोंट हॅव स्पेसिफिक फॅक्ट माझ्याजवळ नाही, म्हणून मग मी आता एखादा व्याख्या आधारित जो काही इंट्रोडक्शन आहे तो मी प्रेफर करेन. तर चक्रीवादळाची व्याख्या हा माझा एक प्रेफरन्स असेल या ठिकाणी इंट्रोडक्शन साठी. चक्रीवादळाची व्याख्या आपल्या सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. तर तो एक पार्ट या ठिकाणी खूप सांगण्यात अर्थ नाही. त्यानंतर बॉडी अगेन मी दोन पार्ट मध्ये डिवाइड केली आहे. कोणते दोन पार्ट मला बॉडीमध्ये प्रेझेंट करायचे आहे? सगळ्यात पहिला पार्ट आहे चक्रीवादळ तयार होण्यासाठीचे जे काही अटी आहेत, काही कंडिशन्स आहेत. ठीक आहे. काही स्पेसिफिक कंडिशन जोपर्यंत मीट होत नाही, फुलफिल होत नाही, तोपर्यंत चक्रीवादळ उत्पन्न होणार नाही. आणि अर्थातच या ज्या स्पेसिफिक कंडिशन्स आहेत दिलेल्या भागांमध्येच फुलफिल होतात आणि म्हणूनच त्या भागांमध्ये जास्त चक्रीवादळांची उत्पत्ती होताना आपल्याला दिसते, राईट. तोच मुद्दा या ठिकाणी आपल्याला आर्ग्यू करायचा. सिंपल आहे, राईट. आता बघा मुद्दा एवढाच आहे, चक्रीवादळाच्या तयार होण्याच्या अटी विचारल्या का? नाही, डायरेक्टली विचारलेल्या नाही. खूप जास्त शब्द याच्यामध्ये खर्चू नका. सिंपल काय करायचं, अगेन सन डायग्राम काढायचे आणि सन डायग्राम काढून या ठिकाणी लिहायचं की काय काय चक्रीवादळाचे उत्पत्तीसाठीच्या अटी आहेत. त्या अटींमध्ये जर आपण गेलो तर एक इम्पॉर्टंट कंडिशन आहे 26.5 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान असायला हवं. ठीक आहे. त्यानंतर सरफेस लेवलला एक लो प्रेशर किंवा कमी दाबाचा केंद्र निर्माण झालं पाहिजे. कोरिओलिस फोर्स या ठिकाणी असला पाहिजे. तर अशा प्रकारच्या काही महत्वाच्या अटी आपल्याला आवर्तांच्या किंवा चक्रीवादळांच्या उत्पत्तीसाठी आवश्यक आहे. आता यातली एक अत्यंत महत्वाची अट, सागरी जलाचे तापमान. सागरी जलाचं तापमान जोपर्यंत 26.5 डिग्री सेल्सिअस किंवा 27 डिग्री सेल्सिअस होत नाही तोपर्यंत चक्रीवादळाची उत्पत्ती होणार नाही. क्लिअर. आता जर तुम्ही हे सगळेचे सगळे प्रदेश बघितलं
दक्षिण चीन समुद्र, बंगालचा उपसागर आणि मेक्सिकोचे आखात. हे सर्वच्या सर्व प्रदेश असे प्रदेश आहेत ज्यांची चर्चा आपण भूवेष्टित समुद्र म्हणून करू शकतो. ठीक आहे, किंवा मी लँड लॉक्ड म्हणणार नाही, मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट म्हणून सांगतोय. जर तुम्ही हे सगळेच्या सगळे भाग बघितलेत ते बऱ्यापैकी जमिनीने वेढलेले आपल्याला आढळतात. फाईन, जमिनीने वेढलेले आहेत याचाच अर्थ मग आता काय होतो की एखादा समुद्राचा भाग जेव्हा तो जमिनीने वेढलेला असतो त्याचं तापमान समुद्राच्या इतर भागांपेक्षा नेहमी जास्त असतं. पॉइंट नंबर 1. फाईन, तर हे तिन्ही भाग जमिनीने वेढले आहेत, तापमान जास्त आहे, त्यामुळे जी काही आवर्त आहेत आवर्तांची उत्पत्ती आपल्याला या भागांमध्ये जास्त होताना दिसते. ठीक आहे, हे तुम्ही एक सांगू शकता. दुसरा मुद्दा की हे सर्वच्या सर्व भाग साधारणतः 8 ते 10 डिग्री अक्षांच्या दरम्यान आपल्याला आढळतात. जर मी थोडस विषुववृत्ताकडे गेलो तर विषुववृत्तालगत कोरियोलिस फोर्स जो आहे, कोरियोलिस फोर्स 0 असतो, आणि जर कोरियोलिस फोर्स 0 आहे तर आवर्तांची उत्पत्ती होणार नाही. राईट, तर म्हणून मग मी काय म्हटलं की हे जे काही प्रदेश आहेत, बंगालचा उपसागर, दक्षिण चीन समुद्र, मेक्सिकोचे आखात, हे सर्वच्या सर्व प्रदेश 8 ते 10 किंवा 8 ते 12 डिग्रीच्या दरम्यान आपल्याला आढळतात उत्तर गोलार्धामध्ये. आणि म्हणून या ठिकाणी आवर्तांची उत्पत्ती होण्यासाठीची लागणारी जी काही परिस्थिती आहे ती फुलफिल होते. तिथे तापमान पण जास्त आहे, तिथे कोरियोलिस प्रभाव पण आपल्याला आढळतोय. याच भागांमध्ये आपल्याला लो प्रेशर सुद्धा आढळतं, कारण की तापमान जास्त आहे तर ऑब्व्हियसली 1-2 ठिकाणी लो प्रेशर या ठिकाणी क्रिएट होत असतात. दॅट इज अगेन फाईन. जर तुम्ही याच समुद्रांजवळचा दक्षिणेकडला भाग बघितला तर दक्षिणेकडील भागांमध्ये तुम्हाला दिसेल की आवर्तांची उत्पत्ती होत नाही. रिझन बिंग दक्षिणेकडील भागांमध्ये तापमान जे असतं ते कमी असतं. ऑलरेडी बेसिक मध्ये आपण चर्चा करतच असतो की उत्तरेकडे जे समुद्राचे भाग आहेत त्यांचं तापमान जास्त आहे, दक्षिण गोलार्धातील समुद्राचे जे भाग आहेत त्यांचं तापमान कमी आहे. तुम्ही हे सगळ्याचे सगळे प्रदेश बघा, अगेन उत्तर गोलार्धातले प्रदेश आहेत, दक्षिण गोलार्धातला कुठलाच प्रदेश दिलेला नाहीये. पण बहुतांश वेळा आपल्याला हे पण दिसतं की दक्षिण गोलार्धामधले जे काही प्रदेश आहेत तिथे इतक्या मोठ्या प्रमाणात आवर्तांची उत्पत्ती होत पण नाही. पण मेजरली आवर्तांची उत्पत्ती जी होते ती उत्तर गोलार्धातच होते, आणि उत्तर गोलार्धामधलेही कोणते भाग, तर त्यामध्ये हे जे 3 भाग दिलेले आहेत त्या 3 भागांची चर्चा केली जाते. आणि रिझन मी तुम्हाला सांगितलं, जमिनीने वेढलेले आहेत, तापमान जास्त आहे, अक्षांशीय विस्तार आपण त्याचा बघितला, कोरियोलिस प्रभाव आहे, आणि या 2 महत्वाच्या परिस्थितींमुळे आपल्याला दिसतं की या भागांमध्ये आवर्तांची उत्पत्ती नेहमी जास्त असते. तर अशा प्रकारे तुम्हाला या गोष्टी स्पष्ट करायच्या आहे. ठीक आहे, तर 2 पार्ट मध्ये डिवाइड करा तुमचा आन्सर. नेक्स्ट, नकाशा अपेक्षित आहे. इथे दाखवा की कशा प्रकारे इथे आवर्त जे आहेत आवर्तांचा ट्रॅक असतो. बंगालच्या उपसागरातले आवर्त दाखवा. ठीक आहे, आणि चीन समुद्रातले आवर्त दाखवा, दक्षिण चीन समुद्रातले. त्यानंतर हे पण सांगा की बघा हे 2 भाग आपण करायचे आहेत, रादर उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध, तर सर्वाधिक आवर्त जे आहेत ते आपल्याला कुठे कुठे आढळतील. हे सगळेचे सगळे भाग आहेत, इथे सर्वाधिक आवर्त आढळतात. बाकी दक्षिणेकडील भागांमध्ये ऍज सच आवर्त आढळत नाही, ते सुद्धा तुम्हाला इथे स्पष्ट करणे अपेक्षित आहे. तर अशा प्रकारचा एक नकाशा ज्याच्यावर तुम्ही जगातील प्रमुख आवर्तांचे प्रदेश दाखवताय. त्यानंतर निष्कर्ष किंवा कन्क्लुजन काय करायचंय, अगेन एक जेनेरिक कन्क्लुजन असू शकतं किंवा एक कन्क्लुजनचा वे हा पण असू शकतो जिथे तुम्ही फिजिकल जिओग्राफी ह्युमन जिओग्राफी मध्ये आणतात. वारंवार मी हेच प्रेफर करतो की फिजिकल जिओग्राफी समहाऊ ह्युमन जिओग्राफी मध्ये येते. सो मी हे म्हणतो की बघा ही आवर्त जे आहेत या अत्यंत भीषण भौगोलिक घटना आहे ज्याचा एक मानवी जीवनावर खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो, आणि त्यामुळे या अशा प्रकारच्या ज्या काही आपदा आहेत किंवा विपदा आहेत यांच्याशी लढा देण्यासाठी आपण एक आपत्ती व्यवस्थापन सुनियोजित करणे अत्यंत महत्वाचे. तर अशा प्रकारचं कुठलं तरी कन्क्लुजन तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. सो भेटूया आता नेक्स्ट सेशन मध्ये. थँक्यू एव्हरीवन.